पण निद्रिस्त अवस्थेमध्ये राजांना दृष्टांत झाला। आई भवानी स्वप्नामध्ये आलेली आहे। राजे या महाराष्ट्रावरती 2 पायाचा बोकड चालून आला। हा 32 दाताचा बोकड, याचा बळी आम्हाला हवा राजा, याचा बळी आम्हाला पाहिजे। राजे दचकून जागे झाले। दरदरून अंगाला घाम आलेला, अंग घामाने डबडबलेला। जिजाऊ बोलता, राजा हा खान मोठा क्रूर कर्म, कपटी गनिमी काव्याचा हा खान, हाच तो खान ज्याने तुमचे वडील शहाजी राजांना कैद केले, हाच तो खान ज्याने तुमचे मोठे बंधू संभाजी राजे कट केला आणि जीव घेतला। त्यांचा बदला घ्या राजे, खानाची गर्दन हाणा आणि त्याचं शीर आमच्या पायापर्यंत आणा राजे। आणि निघाले राजे। राजाने निरोप घेतला, त्या अली आदिलशहाचा दरबार भरलेला आहे आणि दरबारामध्ये अली आदिलशहाची आई ती बडी बेगम, आणि बडी बेगम त्या दरबारात बोलते, अरे हाय कोई माई का लाल जो शिवा को जिंदा या मुर्दा या हातक कैद करलाय। आणि राजावर धावून यायची कुणाची हिम्मत नाही। दरबार गपगार आहे माय बाप, चिडी चुप टाचणी पडेल आवाज येईल एवढी शांतता। आणि चिडली बडी बेगम, अरे चोडिया पहन लो चोडिया। आणि तेवढ्यात एक आवाज उठला, हम जाएंगे वो शिवा को जिंदा या मुर्दा कैद कर लाएंगे। अरे होता कोण तो? अफजल खान, राणवेड्या ताकदीचा, धार रिपार देहाचा, बलदंड शरीराचा, 7.5 फुटाचा, 64 बायकाचा धनी तो अफजल खान। अरे बलाढ्य ताकद होती अशी पहार हातामध्ये यावी आणि कर 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 वाकवावी अशा ताकदीचा अफजल खान आला माझ्या स्वराज्यावर धावून। पण राजांवरती साधू संतांचे आशीर्वाद आहे। आदिनमन साधू संतांना, आदिनमन साधू संताला, साधू संताला, ज्ञानेश्वराला, एकनाथाला, संत तुकोबाला। शाहिराने साज चढविला, शाहिराने साज चढविला। तुळजापूर, अफजल खान तुळजापूरला आला आणि कृष्णाजी भास्कर आपल्या वकिलाला विचारतो, अरे कौन सी देवी है? आणि कृष्णाजी बोलला, खासा ये शिवा की कुलस्वामिनी तुळजा भवानी देवता, इसी की ताकत से वो लड़ता है। आणि बोलल्यानंतर अब देखते हैं ये तुळजा भवानी को कौन बचाता है। आणि खानाने त्या तुळजा भवानीची मूर्ती देवळाच्या बाहेर काढली माय बाप, आणि वडाराला बोलवलं। अरे लळ 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 त्या मूर्तीचं तेज डोळ्यात भरावं अशी मूर्ती, पण वडाराला बोलवलं आणि त्या मूर्तीवरती घणाचा घाव घातला आणि मूर्तीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या माय बाप, तुकडे तुकडे केले। ती मूर्ती घेतली, जात्यामध्ये टाकली आणि दळली, त्या मूर्तीची रांगोळी केली आणि मग मस्त होऊन बोलतो कसा, अरे हाय कोई माई का लाल जो ये मिट्टी से फिर से भगवान को पैदा कर सके। राजांपर्यंत खबर आलेली आहे, काळपायाची आग मस्तकाला गेली। आता खानाला सोडायचं नाही, राजे झोपलेले आहेत। पण निद्रिस्त अवस्थेमध्ये राजांना दृष्टांत झाला। आई भवानी स्वप्नामध्ये आलेली आहे। राजे या महाराष्ट्रावरती 2 पायाचा बोकड चालून आला। हा 32 दाताचा बोकड, याचा बळी आम्हाला हवा राजा, याचा बळी आम्हाला पाहिजे। राजे दचकून जागे झाले। दरदरून अंगाला घाम आलेला, अंग घामाने डबडबलेला। जिजाऊ बोलता, राजा हा खान मोठा क्रूर कर्म, कपटी गनिमी काव्याचा हा खान, हाच तो खान ज्याने तुमचे वडील शहाजी राजांना कैद केले, हाच तो खान ज्याने तुमचे मोठे बंधू संभाजी राजे कट केला आणि जीव घेतला।
याचा बदला घ्या राजे, खानाची गर्दन हाणा आणि त्याचं शीर आमच्या पायापर्यंत आणा राजे. आणि निघाले राजे. राजाने निरोप घेतला, दंडवत घातला भवानीला, तसंच आई जिजाऊला, माझी जाऊनच्या डोळ्यामध्ये घळघळ अश्रू आले. कसला बेहुदा वकुताना पाणी आला आईच्या डोळ्याला. आई जिजाऊ त्या तुळजा भवानीला विनंती करते, देवी माझं लेकरू खानाच्या समोर जात आहे, त्याच्या पाठीशी उभा राहा, हे भवानी त्याला बळ दे. आणि राजांनी पत्र लिहिलं, गनिमी काव्याचा शत्रू असेल तर त्याला गनिमी काव्याने सामोरं जाईल. माझे राजा लिहितात, खां साहब आप तो हमारे बड़े हैं, हमारे पिताजी के उम्र के हैं, हमारे चचा जान है. अरे कसला चचा जान, जीवाचा घोट घ्यायला आलेला, पण गनिमी कावा करता. हमारे चचा जान है, हमें आपका डर लगता है, आप आइए प्रतापगढ़ पे आइए. असं पत्र मिळाल्याबरोबर खान हसतो कसा, हमें डर रहा है, चलो प्रतापगढ़ पे जाएंगे. आणि आला की महाराज खान प्रतापगढ़च्या पायथ्याशी. खान खान आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजांच्या करामतीची. त्याची नाही जाणीव शक्तीची, जाणीव शक्तीची, त्याची नाही जाणीव शक्तीची. करीन काय कल्पना युक्तीची, नदी हाती करीन काय कल्पना युक्तीची, नदी हाती नदी हाती. आणि त्या शामियान्यामध्ये नक्षीदार शामना उभा केलेला, हिरे जड माणिक मोती त्याला लावलेले, आणि मोठ्या गुरमीमध्ये तोऱ्या. खणडवलं तर डुलत आला, खणडवलं तर डुलत आला, सय्यद बंड त्याच्या संगतीला, सय्यद बंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती जीवा महाला. आणि पाहता पाहता राजाने खान समोरासमोर आलेल्या, आणि राजांना पाहून खान बोलतो कसा, आओ आओ शिवाजी राजे हमारे गले लग जाओ. खान हाक मारी तो हसरी, रोखू न नजारा गहरी, निराहा खानाची गळा भेट झालेली आहे. आणि खानाने दगा केला की हो, राजांची मान आपल्या डाव्या बगलेमध्ये दाबली. अरे खानाची मिठी म्हणजे बगर मिठी आहे, करकटून मान दाबली. राजांनी सोडवण्याचा प्रयत्न केला, सुटत नाही. राजाने तराटा दिलेला आहे, पण तेवढ्या खानाने कट्यार काढली आणि राजांवरती सक्तीशी वार केला. वार फुका गेला का, माझ्या राजांनी चिलखत घातलेला आहे, चिलखतावरून वार निसटला. आणि तेवढ्यामध्ये खानदाभिमान मान्याला, खानदाभिमान मान्याला, खानदाभिमान मान्याला, खानदाभिमान मान्याला. कटरीचा वार त्यानं केलं, कटरीचा वार त्याने केला, कटरीचा वार त्याने केला, कटरीचा वार त्याने केला. तर आवाज झाला, चिलखत होत अंगाला, आवाज झाला, चिलखत होत अंगाला. राजे मान सोडवण्याचा प्रयत्न करतात. राजांचं रक्त सासळलं, सास गुदमरला, पण जोरात तराटा दिलेला, कट्यार काढली आणि खानाच्या पोटात खुपसली. कट्यारीचा वार केलाय आणि आपल्या वाघ नकांनी त्याचं टर 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 पोट फाटलेलं आहे.